नमस्कार मित्रांनो. आज जी भरती घेऊन आलेलो आहे, जी जिल्हा परिषदमध्ये आहे, आरोग्य विभागामार्फत, जी महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षासाठी आहे आणि राखीव 43 वर्ष आहे. महाराष्ट्रातील उमेदवार कोणी भरू शकतं. फ्रेशर आणि अनुभवी, मेल आणि फिमेल दोन्ही. ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. यासाठी वेतन आपल्याला 20,000 आहे ते 1,25,000 पर्यंत आहे. अर्ज ₹150 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹100 आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब आहे हातमात. मुलाखतीद्वारे तुमचा निवड होणार आहे आणि 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता आपल्याला दिलेला आहे आणि अधिकृत वेबसाईट पण आपल्याला दिलेली आहे, जी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून आपल्याला ही PDF डाउनलोड करायची आहे. नोकरीचे ठिकाण नंदुरबार आहे आणि जी व्हॅकन्सी आहे नेफ्रोलॉजिस्टची, कार्डिओलॉजिस्टची व्हॅकन्सी आहे आणि याची सॅलरी पण आपण बघू शकता. काउन्सिलर, ॲडोलॉजिस्ट, न्यूट्रिशियनिस्ट आणि स्टाफ नर्स फिमेल आणि याची पण व्हॅकन्सी 30 व्हॅकन्सी आहे आणि 20,000 त्यासाठी पेमेंट आहे स्टाफ नर्ससाठी. आणि जी आपल्याला हे पदानुसार माहिती जर हवी असेल, याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि त्या PDF मध्ये आपल्याला किती पोस्ट आहे, त्याचं क्वालिफिकेशन किती आहे आणि त्याची सॅलरी किती आहे, हे सर्व आपल्याला हे PDF मध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर लगेच ते व्हॉट्सअप जे आपलं चॅनल आहे तिथून जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF डाउनलोड करायला मिळून जाईल. सुवर्ण संधी आहे मित्रांनो. लगेच फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि जे ऑनलाईन भरायचं आहे तर मेडिकल ऑफिसरसाठी आपण बघू शकतात की 38 व्हॅकन्सी आहे. डेंटल सर्जनसाठी 6 व्हॅकन्सी आहे. वैद्यकीय अधिकारीसाठी 1 व्हॅकन्सी आहे. व त्याची सॅलरी पण आपण इकडे बघू शकता, 28,000 सॅलरी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पण 28,000 सॅलरी, ज्याच्या 7 व्हॅकन्सीज आहे. आणि ENT सर्जनच्या पण व्हॅकन्सी आहे. नंतर फिजिशियन कन्सल्टंटच्या पण व्हॅकन्सी आहेत. त्याची क्वालिफिकेशन आपण इथं बघू शकतात की MD मेडिसिन आहे. आणि सर्व पदाबाबत राज्यस्तरावरून वेगवेगळे दिलेले निर्देशान्वये प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे. याच्या अटी शर्ती या सर्व PDF मध्ये आहे मित्रांनो. तिथून आपल्याला हे सर्व माहिती मिळेल. जसं की या सर्व मुलाखतीची दिनांक 12/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहे. आणि सर्व गुणपत्रिका, आपल्याला सर्व जे डॉक्युमेंट्स आहे आपले ते घेऊन जाणं आपल्याला आहे आणि इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे आणि तुमचे इंटरव्ह्यूमध्ये लगेच पास झाला का लगेच सिलेक्शन तुमचं या पोस्टमध्ये होतं. तसंच तुम्हाला लहान कुटुंबाची पण जे अट आहे ते पण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जो पात्र आहेत की नाही आहेत त्याच्यामध्ये. नंतर वरील सर्व जे पद आहेत याचे मानधन सर्व हे 29 महिन्याचं म्हणून असं मानण्यात येतं. केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे